गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो घटक घेणार आहोत तो आपण प्रश्नपत्रिका समजावून देतो त्या सदरातील आहे। आज आपण इयत्ता पाचवी या विषयातील मराठी हा जो घटक आहे, मराठी जो विषय आहे त्यामधला सराव चाचणी चौथी यातील पहिले 1 ते 25 प्रश्न समजावून घेणार आहोत। 1 ते 25 प्रश्न उत्तरांसह स्पष्टीकरणासह समजावून घेणार आहोत। यानंतर आपण याच सदरामध्ये बुद्धिमत्ता सुद्धा समजावून घेणार आहोत, गणित आणि भाषा सुद्धा, ठीक आहे, इंग्लिश सुद्धा, सगळे विषय समजावून घेऊ। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिले 25 प्रश्न समजून घ्यायला मिळतील। याच व्हिडिओ खाली ही प्रश्नपत्रिका सुद्धा आपण दिलेली आहे, जिची गुगल लिंक दिलेली आहे, गुगल ड्राईव्हची, त्यात तुम्हाला प्रश्नपत्रिका सापडेल, ठीक आहे। चला आता आपण सुरुवात करू। इथं उतारा आहे, जो उतारा दिलेला आहे तो मी वाचतो, तुम्ही झूम करूनही उतारा वाचू शकता। बघा, पहिल्या 1 ते 3 प्रश्नासाठी खालील उतारा वाचून त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या। आता उत्तर तुम्हाला कशी लिहायची ही माहिती आहे, ही योग्य पद्धत आहे उत्तर लिहायची। आणि 25 प्रश्न 50 गुण म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत, ठीक आहे। चला आपण या मुद्द्यांपेक्षा पुढे जाऊ। श्रीरंगपट्टणम आणि वृंदावन गार्डन ही 2 म्हैसूरची प्रेक्षणीय ठिकाणे आहेत, बरोबर। ही म्हैसूरची 2 प्रेक्षणीय ठिकाणे आहेत। म्हैसूर मधले कावेरी नदीच्या काठावर श्रीरंगपट्टणम उभे आहे, ते गावाचं नाव आहे। हैदर आणि टिपू चे राजधानीचे शहर आहे। हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्या राजधानीचे ते शहर आहे। आज त्याचे भग्नावशेष पाहायला मिळतात। भग्न अवशेष म्हणजे काय? विखुरलेले, तुटलेले अवशेष। यातून आपल्याला काही समानार्थी शब्द सुद्धा समजतील। इथले रंगनाथ स्वामी मंदिर तर प्रसिद्ध आहे। बघा, श्रीरंगपट्टणम म्हणजे काय हो? तिथे रंगनाथ स्वामी मंदिर आहे, यावरनं ते नाव पडलंय। वृंदावन गार्डन हे कृष्णराज सागर या डॅम खाली आहे। डॅम म्हणजे काय? डॅम हा इंग्रजीतून शब्द आहे, ठीक आहे। डॅम म्हणजे धरण, ओके। म्हणजे काय? कृष्णराज सागर हे जे आहे ते या वृंदावन गार्डन हे कृष्णराज सागर या डॅम खाली आहे। ते 1927 साली तयार करण्यात आले आहे। अशा प्रकारचे उतारे पूर्वीच्या मराठीच्या पुस्तकात असायचे, धडे असायचे, त्यातून घेतलेला उतारा आहे। रोज संध्याकाळी उद्यानातील कारंज्यामधून उडणाऱ्या पाण्यामधून सप्तरंगाची उधळण होते। सप्तरंग म्हणजे 7 रंग, इंद्रधनुष्यामध्ये असतात तसे, ठीक आहे। ते अत्यंत विलोभनीय म्हणजे मनाला भावणारे। बघा, यातनं तुम्हाला आणखी समानार्थी शब्द समजतील। त्यामुळे आपण एका यक्षभूमीत आलो आहोत। यक्षभूमी म्हणजे काय? आपण ज्या देशात राहतो तिला भारतभूमी म्हणतात, ज्या जगात राहतो ती पृथ्वी आहे, आणि वरती अशा कल्पना आहेत, त्या वरती ढगांच्या वरती स्वर्ग आहे ती कल्पना आहे, आणि पृथ्वीच्या खाली पाताळ आहे ही सुद्धा कल्पना आहे, सत्यात नाही। आणि यक्ष जिथे राहतात त्यांची यक्षभूमी ती खूप सुंदर आहे, अशी एक कल्पना आहे, ठीक आहे। या कल्पनेचा इथं वापर केलेला आहे, उपमा दिलेली आहे। उपमा दिली, यक्षभूमीत राहतो असे वाटते। तेथील संग्रहालय अजबच म्हणावे लागेल। संग्रहालय म्हणजे काय? जिथे वस्तूंचा संग्रह असतो। संग्रहालय म्हणजे काय? संग्रहालय म्हणजे जिथे वस्तूंचा संग्रह असतो, ठीक आहे, वस्तू संग्रह जिथे असतो। पुण्यामध्ये राजा दीनानाथ केळकर हे एक संग्रहालय, छान, कधी गेले तर बघा। चंदनाचे शहर म्हणून प्रसिद्ध, किंवा म्हैसूरला संबोधतात, चंदनाचे शहर म्हणूनही म्हैसूरला संबोधतात, हे म्हैसूरचं दुसरं नाव आहे। इथून देशाला चंदनाचा पुरवठा होतो। चंदन ही एक सुवासिक वनस्पती आहे। तिच्या खोडाचा मधला भाग काढून त्याच्या छोट्या छोट्या असे हे करतात किंवा लाकडं पाडतात, ते सहाणेवर उघळतात। सहाण म्हणजे असे गोल पाळा असतं लाकड दगडाचं, त्याच्यावरती उघळलं की त्याचा अर्क निघतो चंदनाचा, पाणी टाकून, आणि तो लावतात। बघा, इथे चंदन टिळा सुद्धा लावतात लोक। चंदनाचा पुरवठा होतो। सुगंधित अगरबत्ती, लाकडी कोरीव कामाच्या वस्तू यांची ही बाजारपेठ आहे। म्हैसूरच्या साड्या ही प्रसिद्ध आहेत। बघा, असा हा उतारा होता
आपण तो वाचला, त्यामध्ये काही शब्द आपण समजावून घेतले. आता तुम्ही झूम करून बघा, टिपू सुलतान किंवा टिपूच्या राजधानीचे शहर कोणत्या नदीवर आहे? टिपूच्या राजधानीचे शहर कोणत्या नदीवर आहे? नर्मदेचा उल्लेख आलाय का इथे? नाही. आता आपण बघू, कावेरीच्या काठावर श्रीरंगपट्टणम उभे आहे. हैदर आणि टिपूच्या राजधानीचे शहर आहे कावेरी. कुठे आहे? कावेरी. बरोबर आहे. हे एक प्रसिद्ध नाव आहे. हे नाव बऱ्याच व्यक्तींना सुद्धा ठेवतात. या नावाची विद्यार्थिनी माझ्या वर्गात सुद्धा आहे. ओके, ठीक आहे. चला पुढे बघू. नर्मदा नाही, तुंगभद्रा नाही आणि वृंदावन नाही. ओके, पुढचं. रंगनाथ स्वामी मंदिर कोठे आहे? रंगनाथ स्वामी मंदिर कोठे आहे? बरोबर. बघा बरं काय उत्तर आहे. मग आता इथे श्रीरंगपट्टणम, हा इथले रंगनाथ स्वामी मंदिर तर प्रसिद्ध आहे. कुठले कुठले आहे? कावेरी नदीच्या काठावर श्रीरंगपट्टणम उभे आहे. म्हणजेच रंगनाथ स्वामी मंदिर श्रीरंगपट्टणम येथील आहे. बरोबर आहे. तुम्ही जर उत्तर दिलेली असतील किंवा प्रश्नपत्रिका सोडवली असेल तर त्याशी पडताळून बघत चाला, किंवा व्हिडिओ बघण्याच्या आधी पेपर सोडवा आणि नंतर व्हिडिओ बघा. पुढचं बघू. वृंदावन बाग कोणत्या डॅम खाली आहे? मी आत्ताच लिहिलं होतं बघा. डॅम शब्द बघा, कृष्णराज डॅम खाली आहे. कोणता आहे? कृष्णराज डॅम. कुठे आहे? कृष्णराज सागर. म्हैसूर नाही, कावेरी नाही आणि शाहू नाही. शाहू नावाचा डॅमच नाही. कावेरी नदीवरती डॅम आहेत, म्हैसूर नाही. पुढचं. चला पुढचं बघून घेऊ. ही एक कविता दिलेली आहे 4 ते 6 साठी. खालील कविता वाचावं, त्या खालील पर्याय निवडा. तळावर तळी. तळावर तळी तुम्ही झूम करू नये, तुम्हाला वाचता येईल. जाते फिर तळावर तळी, जाते फिरते फिरे गरगर, दाण घेऊनी मुखात, पीठ गळे सरसर. जाते म्हणजे काय हो? जाते म्हणजे जे ग्रामीण भागातले मुलं आहेत त्यांना माहिती असेल, अशा प्रकारची दगडी पाळी असते आणि ती एका दुसऱ्या पाळीवरती म्हणजे दुसऱ्या एका तळीवरती ठेवलेली असते. अशा 2 दगडी तळ्या असतात बघा. आणि या जात्याला इथे एक लाकडी खुंटा रावलेला असतो, असा उभा खुंटा असतो. या खुंट्याला पूर्वी आजी याला काय करायची, ह्या बारीक तोंडातून धान्य टाकायची इथं. आणि हा जो रोवलेला आहे ना, हे जातं इथं जमिनीत रोवलेलं असतं, म्हणजे अशा प्रकारे. तर या जात्यामध्ये इथून धान्य टाकायचे आणि ह्या जातीची पाळू फिरवली जायची. तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी जात्याचा फोटो येईल. ठीक आहे. दाणे मुठीत घेऊन, दाणे मुठीत भरायचे आणि त्यात सोडायचे. घास फिरविते माय, घास भरविते माय. ती जी आजी आहे किंवा आई आहे तिला माय असा शब्द आलेला आहे. दगडाच्या मधोमध, हे दगडाच्या मधोमध दाणे भरडत जाय. ह्या दोन्ही दगडांच्या मध्ये इथं दाणे असे असे भरडत जातात आणि हे पीठ इथून बाहेर पडतं दोन्ही बाजूने. तळीच्या खालच्या जाग्याला, खुटा वरच्या तळाला. तळी खालच्या जागेला, ही तळी अशी गुंतलेली असते जमिनीत दोन्ही बाजूने, ती फिट असते. आणि वरच्या याला वरचा खुटा असतो, मोकळं जातं पण असतं. माय माऊलीच्या मुखी म्हणजे पूर्वी आजी किंवा आई पहाटे 5 वाजता उठायच्या, त्या बसून त्यावरती गाणे म्हणत ते जातं अशी घरघर घरघर फिरवायच्या. मग त्यावेळी त्या गाणे म्हणायच्या. माय माऊलीच्या मुखी गाणं गावाच्या आळीला, म्हणजे ते गाणं सगळीकडे ऐकायला जायचं. मग लोक म्हणायचे की गंगू आजी उठली वाटतं किंवा सुमन आजी उठली वाटतं, तिच्याकडे ते गाणं सुरू झालं. तिची ओळ तशी असायची. आली विजेची गिरणी. आता सगळ्या इलेक्ट्रिक गिरण्या आल्यात, आता तर घरोघरी गिरण्या आल्यात, म्हणजे बटन दाबतात लोक, एवढ्या एवढ्या डब्यात टाकतात, घर ते जातच आहे, त्याच्यात पण जातच आहे. गेला जात्याचा तो काळ. प्रत्येक काळ मित्रांनो बदलत असतो. तुम्ही आज लहान आहात, परीक्षा देतात, 10 वर्षांनी तुम्ही मोठे व्हाल, कॉलेजमधून बाहेर पडाल, तुमचा जुना काळ तुम्हाला आठवेल. त्याही पेक्षा आधुनिक काळी त्या ज्या गिरण्या मोठ्या होत्या आता एवढ्या, त्याच्यानंतर तुमच्याकडे एवढ्याच गिरण्या येतील. तुम्हीच त्याच्यात डबाभर एवढे एवढे धान्य टाकाल आणि एवढीच गिरणीतून बाहेर पडाल. म्हणजे काय काय घडेल, खूप वेगाने बदल होते. तुम्ही बदलाला तयार राहिलं पाहिजेत. पूर्वी असं कोणाला वाटलं नव्हतं की लोक मोबाईलवर बोलतील. आज तुम्ही मोबाईलवर जिवंत चित्र बघताय. मुख्या मुख्या पहाटेला आता उगवते सकाळ. म्हणजे आली विजेची गिरणी. विजेची गिरणी आल्याने जुना काळ गेला. आजीबाईचं गाणं होतं ते बंद झालं. त्या त्या जात्यातून येणारं गरम पीठ होतं, ज्याच्या भाकरी चुलीवरती केल्या की त्या चांगल्या व्हायच्या. आज चिकट भाकरी येतात, बऱ्याच अडचणी येतात, आईला माहिती असतील तुमच्या. गेला जात्याचा तो काळ, मुक्या मुक्या पहाटेला आता उगवते सकाळ.
सकाळची आता उगवते ना त्याला कोणी गाणं म्हणत नाही. अजूनही काही लोक रेडिओ ऐकत असतील बघा, तर त्या रेडिओवरती भूपाळी येते. भूपाळी, भूपाळी म्हणजे पहाटेचं गाणं. ठीक आहे. आता आपण प्रश्न बघू. कवितेत आई शब्दाला कोणता समानार्थी शब्द आला आहे? बघा बरं, कवितेत आई या शब्दाला कोणता समानार्थी शब्द आला आहे? दिसतोय का? माय घास भरवते माय, माय हा शब्द आलेला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. कवी या शब्दात जाय नाही, गळे नाही, काळ नाही, माय हा समानार्थी शब्द आला. कशाला समानार्थी शब्द आला? आईला. आईला माय. आणखी काय शब्द आहे? जननी, अजून माता, अजून भू. ठीक आहे. आणखी काही शब्द असतील तुम्ही शोधा, मला कमेंट्स मध्ये सांगा. ओके. पुढचं, दाणे कोठे भरले जातात? कोठे भरले जातात? गिरणीत. हो, पण कवितेत कुठे विचारलंय? टाळ्यावर, जात्यात की तोंडात? कुठे दाणे भरले जातात? जात्यात. कुठे भरले जातात? जात्यात. ठीक आहे. बघा बरं, दाणे कुठे भरले जातात? त्याचं उत्तर होतं जात्यात. ठीक आहे. कोणाचा काळ गेला? बघा प्रश्न असा आहे, कोणाचा काळ गेला? मग बघा बरं, कोणाचा काळ गेलेला आहे? कोणाचा काळ गेलाय? प्रश्न 6वा. हो सॉरी, कोणाचा काळ गेला? वीज, गिरणी, तळी का जाते? जात्याचा काळ गेलेला आहे. तळी ती आता गिरणीत आहे, गिरणी आहे, वीज आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जाते आहे. चौथं. पुढचं, आता पुढचं बघू. पुढील पैकी अनेक वचनी शब्द कोणता? पुढील पैकी अनेक वचनी शब्द कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. बघा बरं, झाड, फूल, लेकरे का दार? झाड कसा आहे? एक वचनी आहे का? हो. फूल? हो. मग झाडचं अनेक वचन काय हो? झाडचं झाडे, अनेक. ठीक आहे. झाडे. पुढे फुलचं फुले, अनेक वचन फुले. पुढे लेक, लेकरू, आणि त्याचं अनेक वचन काय आहे? लेकरे. म्हणजे हा जो शब्द दिला हा काय आहे? अनेक वचन. आणि दार, दार तर एक वचन आहे, त्याचं अनेक वचन आहे दारे. ठीक आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर त्याने काय विचारलं? अनेक वचनी शब्द कोणता? लेकरे. ठीक आहे. चला पुढचं बघू. पुढचं आपल्याला समजून घ्यायचंय. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. क्रियापद ओळखा म्हणजे काय हो? क्रियापद म्हणजे काय? ज्या शब्दामध्ये क्रियावाचक शब्द आहे, ज्या शब्दात क्रियापद कसं ओळखायचं आपण आधी ते समजावून घेऊ. ज्यामध्ये क्रियापद हे असं असतं ज्यात क्रियावाचक शब्द आहे. मुलांनी परत यात चुका केलेल्या आहेत. क्रियावाचक शब्द जसा खातो म्हणजे यात कोणती क्रिया आहे? खाणे. ठीक आहे. पुढे जातो, मी 2 उदाहरणं देतोय म्हणजे तुम्हाला उत्तर सापडेल. यात आहे जाणे. आले लक्षात? या क्रियावाचक शब्दातल्या क्रिया आहेत. मला आवडतो पक्ष्यांचा थवा. मुलांना काय वाटतं? शेवटचं जे असेल ते क्रियापद आहे. तसं नाही, क्रियापद कधी कधी मध्ये सुद्धा येऊ शकतं. ओके. बघा, आवडतो, आवडतो यामधलं जे क्रियापद आहे ते आवडतो आहे. थवा नाही, मला नाही, पक्ष्यांचा नाही. मग मला काय आहे? करता आहे. हा, ठीक आहे. आले लक्षात? क्रियापद कसं ओळखायचं? क्रियापद ओळखण्यासाठी हे लक्षात घ्यायचे की त्यामध्ये क्रिया आहे का? थव्यामध्ये काय क्रिया आहे? नाही, तो संघवाचक शब्द आहे की नाही? पक्षी, पक्ष्यांचा थवा, कळप, हरणांचा कळप, तसा येतो. ओके. चला पुढे बघू. 9. खालील पर्यायातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा. स्त्रीलिंगी शब्द. नट हा तर पुरुषवाचक शब्द आहे. नट पुरुषवाचक शब्द. कोकिळ, कोकिळ, कोकिळा म्हणजे हा शब्द पुरुषवाचक आहे. कोकिळा. विळा, विळा सुद्धा पुरुषवाचक आहे. मग चौथा शब्द आहे भाटी म्हणजे बोका. हा बोका जो आहे ना, मांजरातला बोका,
हा झाला पुरुषवाचक. आणि भाटी म्हणजे मांजर. भाटी म्हणजे काय? मांजर. त्या अर्थाने हा शब्द होता स्त्रीलिंगी शब्द. काय होता? आणि बरेच मुलं यातच चुकलेले आहेत. हा शब्द स्त्रीलिंगी होता, यातच चुकलेले आहे. ठीक आहे, ओके, ठीक आहे. म्हणजे यामध्ये बऱ्याच मुलांची चूक झालेली. आपण यातही समजून घेऊ आता. कोकिळ. कोकिळ हा शब्द जो आहे हा पुरुषवाचक आहे. कसा आहे? पुल्लिंगी. ठीक आहे, पुल्लिंगी आहे. आणि याचं स्त्रीलिंगी रूप कोकिळा. कोकिळा. ठीक आहे. त्यानंतर वेळा. विळी. वेळाचं काय? विळी. नट. नटी. नट जर पुरुषवाचक असेल तर त्याचं काय आहे? स्त्रीलिंगी नटी. ओके, ठीक आहे. चला पुढचं बघू. आता एक संवाद दिलेला आहे. संवाद आपण वाचून घेऊ. ठीक आहे. 10 ते 11 खालील दिलेल्या संवाद वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. ओके, चला. करांडे काका नमस्कार. नमस्कार करांडे काका. ठीक आहे. पुढे नमस्कार डॉक्टर साहेब. बघा आता दोघांमध्ये संवाद आहे. करांडे काका आणि डॉक्टर. काय चाललंय तुमचं? नेहमीचीच जनसेवा. दुसरं काय? डॉक्टर जनसेवा करतात. म्हणजे या संवादात डॉक्टर आहेत आणि करांडे काका आहेत. ठीक आहे. 2 लोक आहेत आतापर्यंत. अरे उमेश येऊ का रे माझ्या नातवा? उमेश येऊ का रे माझ्या नातवा? या आजी. बघा आता म्हणजे इथं काय आहे? आजी पण आलेले आहेत. त्या कुणाला तरी उमेश म्हटल्या, ते आपण शोध घेऊ. आजी काय होतंय तुम्हाला? म्हणजे त्या डॉक्टरांनाच म्हटल्या. बरोबर, हे डॉक्टरांचंच नाव आहे उमेश. ओके, पुढे. कालपासून अंग तापाने फणफणते बघ. डोकेदुखी आणि पाठदुखी. डोकेदुखी आणि पाठदुखी. पाठ सोडेना म्हणजे त्या आजींची पाठ दुखते आहे. पुढे, ठीक आहे. तुम्हाला इंजेक्शन व गोळ्या देतो, त्या घ्या, बरे वाटेल. बऱ्याच दिवसांनी दिसताय करांडे काका तुम्ही. आजी म्हटल्या असतील बहुतेक. हो आजी, माझा नातू निलेश सुद्धा डॉक्टर झाला आहे. त्याच्याकडे मुंबईला 2 महिने जाऊन आलो. आता त्यांचा नातू निलेश पण डॉक्टर झालाय. म्हणजे इथं त्याचा उल्लेख आला, पण तो इथं नाही. संवादात नाही, त्याचा फक्त उल्लेख आला. आणि मुलं काय करतात? ज्याचा उल्लेख आला त्याला सुद्धा संवादात घेतात. तसं नाही. संवाद फक्त इथं 1, 2 आणि 3 लोकांमध्ये झालेला आहे. ओके. संवादात किती व्यक्तींचा समावेश आहे? बघा प्रश्न काय आहे? किती व्यक्तींचा समावेश आहे? आपण त्याचं उत्तर काढलेलं आहे. 3 व्यक्तींचा. इथं प्रश्न परत बघा, किती व्यक्तींचा समावेश असा आहे. आणि जर इथं प्रश्न असता किती व्यक्तींचा उल्लेख आला आहे, तर मात्र हे जे डॉक्टर निलेश होते ना नातू, हे सुद्धा त्यात आले असते. मग 4 झाले. पण समावेश म्हटले ना, समावेश म्हणजे फक्त बोलण्यात किती आले, तर मात्र तुमचे 3च आले पाहिजेत. ठीक आहे. चला पुढचं बघू. संवाद कोठे घडला असावा? आता आपण हा मुद्दा आधीच लक्षात घेतलेला आहे. ठीक आहे. संवाद कोठे घडला असावा? ओके. संवाद हा दवाखान्यात घडलेला आहे. कुठे घडलाय? दवाखान्यात. घरात नाही, रस्त्यावर नाही, उद्यानात नाही, दवाखान्यात घडलेला आहे. ठीक आहे. पुढचं. खालील वाक्यात एकूण किती सर्वनामे आहेत? आपण सुद्धा चॅनल मार्फत प्रश्नपत्रिका काढतो गुगलची, ती सुद्धा तुम्ही अवश्य सोडवा. त्यामध्ये आपण असे प्रश्न घेतो. आई तू माझ्या सोबत खेळायला चल ना. आई तू माझ्या सोबत खेळायला चल. ठीक आहे. बघा बरं, तू माझ्या सोबत खेळायला चल. आता यामध्ये सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरलं जाणार. नामाऐवजी जे वापरलं जातं ते काय? मग आता कसं वापरायचं? समजा सगळीकडे आई आई असेल तर प्रत्येक वाक्यात आई घेण्याऐवजी आई, मग तू माझ्यासोबत, आई तू चांगलं काम केलंस, आई तू मला छान जेवायला दिलंस, आई तू मला हे केलं. मग दरवेळी आपण आई म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणणार? आई तू छान स्वयंपाक केला होता, तू मला मदत करतेस अभ्यासात, तू मला शाळेत पोहोचवते. मग इथं जो तू आहे ना, हा तू, हा काय झाला? सर्वनाम. कोणतं नाम आहे हे? सर्वनाम. ओके. त्याच्यानंतर आता माझ्या जागेवर मला प्रत्येक वेळी उमेश 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 असं म्हणायचं असेल एखाद्याला तर नाही. मग त्याऐवजी स्वतः लिहित असेल तर मी, माझे, तू, तुझे, हे असे जे असतात ना, हे सर्वनाम आहेत. आपण त्यावर स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे, अवश्य बघा.
या वाक्यात आई हा शब्द नाम आहे, चलना हे नाही, म्हणजे दोनच सर्वनाम आलेली आहेत. कळले? किती सर्वनामे आहेत? दोन. ठीक आहे, पुढचं बघू. झूम करून वाचता येईल तुम्हाला. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. योग्य पर्याय निवडा आणि वाक्य. जास्त वेळ टीव्ही पाहिल्याने डोळ्यांना, जास्त वेळ टीव्ही पाहिल्याने डोळ्यांना काय होतो? त्रास व्हायला पाहिजेत, त्रास येतो, त्रास झालाच नाही, होतो का? त्रास होतो का? हो. 13व्याचं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. इथं काय होतं? सूचनेप्रमाणे, हे कशावरचा प्रश्न होता माहिती का? सूचनेप्रमाणे, निर्देश दिल्याप्रमाणे कृती करा. बरोबर, यावरही आपण प्रश्न आणि व्हिडिओ घेतलेला आहे. ठीक आहे, अवश्य बघा. इमेज या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द कोणता? आता यावरती आपल्याकडे 2-3 व्हिडिओ आहेत. तंत्रज्ञानाशी लागणारे शब्द यामधला. बरोबर, मग इमेज या शब्दासाठी कोणता शब्द पर्यायी आहे? पिक्चर आहे का? नाही. प्रतिभा आहे का? नाही. पर्यायी नाही. शब्द आहे प्रतिमा. कोणता शब्द आहे? प्रतिमा. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. आपण त्यामध्ये जवळजवळ 50च्या आसपास प्रश्न शब्द घेतलेले आहेत. ठीक आहे, चला. 15वा प्रश्न आहे, पायात न घालणारा यासाठी अलंकारिक शब्द कोणता? अलंकारिक शब्द खूप छान असतात. मी याही आधी सांगितलं, अलंकारिक शब्दांवरही आपण घटक घेतलेला आहे. त्यामध्येही 50च्या आसपास शब्द आपण घेतलेत. पायात न घालणारा, कनवाळू नाही. अबोल म्हणजे न बोलणारा. कनवाळू म्हणजे ज्याला खूप दया येते तो, हा पण नाही. मितभाषी, कमी बोलणारा. आणि अनवाणी, पायात न घालणारा, याला काय पर्यायी शब्द आहे? अनवाणी. ओके, चला पुढचं बघू. एखाद्या कामात सतत समस्या या अर्थाची म्हण ओळखा. एखाद्या कामात सतत अडथळे येणं, समस्या येणं, मग या अर्थाची म्हण कोणती? गाढवाला गुळाची चव काय नाही. पी हळद हो गोरी, ही पण नाही. म्हणजे काय? लगेच हळद पी आणि लगेच परिणाम दाखव, असं होत नाही. गाढवाला गुळाची चव काय, याचा अर्थ काय? तुम्हाला किती चांगला पदार्थ दिला, पण एखाद्याला किती छान गोड पदार्थ दिला तरी त्याला तिखट आवडत असेल तर त्याला ते कळणार नाही. म्हणजे तो मुळातच गाढवा असेल, त्याला चांगल्या गोष्टीची किंमत नाही. चांगले कपडे जरी दिले तरी एखादा तो काढून टाकतो आणि जुने घालतो. तसं त्या अर्थाने ही म्हण म्हटली जाते. मग डोळ्यात केर आणि कानात फुंकर, हे पण नाही. म्हणजे दुखणं, त्रास डोळ्यात आहे आणि तो फुंकर कानात घालतोय, ती पण नाही. मग नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, या अर्थाची ही म्हण आहे. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. ठीक आहे, पुढचं बघू. 17, 18 या प्रश्नासाठी खालील रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. आपण असे परिच्छेद तयार करणारे व्हिडिओ घेतलेले आहेत. यात परिच्छेद तयार करायचा आहे. बघा, भटजींनी टिंबटिंब म्हणण्यास सुरुवात केली. भटजी म्हणजे कोण? लग्न विधीमध्ये जे ब्राह्मण पूजा करतात त्यांना भटजी म्हणतात. ठीक आहे, भटजींनी. मग इथं मोकळी जागा आहे, गाणे म्हणतील का ते? नाही. मग मंत्र, आता कशाला सुरुवात केली? भटजींनी मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. मग स्तोत्र आहे की मंत्र आहेत, काय आहे समजा. मग भटजी लग्नात असतात, त्यांनी मंगलाष्टका म्हणण्यास सुरुवात केली. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, ते मंत्र म्हणतात, स्तोत्र म्हणतात, पण ते मंदिरात म्हणतात. एरवी भटजी हे लग्नात असतात. ठीक आहे, पुढे बघू. आता ह्याला अनुषंगून काय आहेत त्याच्यानुसार ते उत्तर येईल. 18वा प्रश्न वाचा, मग तुम्हाला कळेल. याचं उत्तर कधी पण त्याच प्रश्नात लगेच शोधू नका. आलं तर लिहू नका, खालचे प्रश्न वाचा. हे उत्तर मला कसं सापडलं बघा. टिंबटिंब म्हणताच सर्व वराडी मंडळींनी वधूवरांवर अक्षता टाकल्या. म्हणजे हा प्रसंग लग्नातला आहे. याच्यावरनं भटजी मंत्र म्हणणार नाहीत, मंगलाष्टका म्हणतील. आणि काय म्हटलंय? शुभमंगल सावधान असं म्हणतात की भटजी. शुभमंगल सावधान. मग सगळेजण काय करतात? अक्षता टाकतात. काही जोरजोरात फेकतात, काही जोरजोरात मारतात. तसं करू नये, लोकांना त्रास देऊ नये. ओके, म्हणजे खालच्या वाक्यावरनं तुम्हाला वरचा याचं उत्तर सापडेल. अन्यथा तुम्ही चूक करून ठेवण्याची शक्यता आहे. तेवढी चूक टाळा. ठीक आहे, पुढचं बघू.
खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? टिचकी, तपस्वी, दृष्टिकोन की तरेवाईक? अशुद्ध शब्द, अशुद्ध शब्द बघा. आता यामध्ये तुम्ही परत वाचून घ्या. यात टिचकी शब्द तर बरोबर आहे, तपस्वी शब्द सुद्धा बरोबर आहे, दृष्टिकोन यातला जो न आहे ना तो चुकीचा आहे. काय आहे? हा जो न आहे ना हा चुकीचा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये हा न पाहिजे होता. तरेवाईक सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. ओके. हा प्रश्न तसा बघितला तर अवघड होता, कारण यामध्ये अशुद्ध शब्द हे नंतर तयार करून टाकलेले असतात. तुम्हाला भरपूर शुद्ध शब्द माहिती असायला हवेत. यासाठी तुमचं वाचन खूप असायला हवं. ठीक आहे, छान छान पुस्तकं वाचा. पुढचा प्रश्न बघू. खालील वाक्यात कोणते विराम चिन्ह द्यावयाचे राहिले आहे? कोणते विराम चिन्ह राहिले आहे? बघा बरं. किती सुंदर देखावा आहे हा, किती सुंदर देखावा आहे हा. मग आता बघा बरं, किती सुंदर देखावा आहे. जर आता किती सुंदर म्हटलं तर पूर्ण विराम नाही, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नवाचकचा तर काही संबंधच नाही, स्वल्प विराम पण नाही, दोन तर आपण वगळलेले आहेत. मग आता राहिले पूर्ण विराम आणि उद्गारवाचक. पण जेव्हा किती सुंदर देखावा यामध्ये भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यावेळी तिथं उद्गारवाचक चिन्ह येतं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार. बरोबर. प्रश्न नाही, किती आहे म्हणून जर तुम्ही प्रश्नचिन्ह म्हटले तर तसं होत नाही. जेव्हा त्यात भावना व्यक्त केल्यात तेव्हा मात्र तुम्हाला ते उद्गारवाचक द्यावं लागतं. ठीक आहे. पुढचा 21वा प्रश्न आहे. खालील वाक्यातील काळ ओळखा. काळ ओळखायचा आहे आपल्याला. तर शाळेतून आल्यानंतर मामाच्या गावाला, शाळेतून आल्यावर मामाच्या गावाला जाईल. जाईल शाळेतून आल्यावर म्हणजे तो एकतर शाळेतही गेलेला नाही, तो पुढे ठरवणार आहे, पुढे जाणार आहे. जी गोष्ट पुढची असते त्यात कोणता काळ असतो? जी गोष्ट भविष्यात करायची असते तो असतो भविष्यकाळ. पूर्ण वर्तमान काळ नाही, वर्तमान. मी गावाला जात आहे, मी गावाला निघालो आहे असं असेल तर भूतकाळ. मी काल गावाला होतो, आज मी आलोय, हे नाही. ओके. या प्रश्नाचं उत्तर भविष्यकाळ होतं. पुढे रंगत या शब्द अर्थाचा वाक्य प्रचार निवडा. रंगत, रंगत आमच्या कार्यक्रमात खूप रंगत आली. मग रंग तयार करणे नाही, आपुलकी वाढवणे नाही, हायसे वाटणे नाही, खूप मजा येणे. आम्ही सर्व मित्रांनी काल छान भेळ आणली आणि गार्डन मध्ये बसून गप्पा मारत फस्त केली. कालच्या भेळीच्या कार्यक्रमात खूप रंगत आली. म्हणजे अशा प्रकारे मजा येणे या अर्थाचा हा शब्द आहे. ठीक आहे. चला पुढचं बघू. तुमचे उत्तर चेक करत चला. खालील वाक्याचा उद्देश ओळखा. व्हिडिओ झूम करूनही तुम्हाला वाक्य वाचता येतील. उद्देश ओळखा. उद्देश म्हणजे काय? वाक्याचे 2 भाग पडतात, उद्देश आणि विधेय. त्यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ दिलेला आहे, अवश्य बघा. प्रत्येक भारतीय खेळाडू जीव तोडून खेळत होता. खेळत होता. इथं बघा, या होताला प्रश्न विचारा. होता जो शब्द आहे ना, होताला विचारा कोण. कोण विचारलं ना की तुम्हाला उद्देश कळेल. कोण हो? प्रत्येक भारतीय खेळाडू. बघा बरं, प्रत्येक भारतीय खेळाडू हा या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि हेच उद्देश आहे मित्रांनो, हेच उद्देश आहे. हे जीव तोडून खेळत होता हे विधेय आहे. ते काय आहे? विधेय. वाक्याचे 2 टप्पे पडतात. हा जो क्रियापदवाचक शब्द आहे त्याला अवश्य विचारा. कोण खेळत होता ना, मग कोण विचारा, तो उत्तर देईल. हे नाही, हे नाही आणि हे पण नाही. ठीक आहे. पुढचं, खालील पर्यायातील जोड शब्द ओळखा. खालील पर्यायात तुम्हाला जोड शब्द दिलाय, जोड अक्षर नाही, शब्द. जोड शब्द ओळखा. भोळसर, भोळ, भोळवट, भोळा, भाबडा. बघा बरं काय शब्द आहे. आता भोळसर हा एकच शब्द आहे, त्याने विचारले जोड शब्द. जोड शब्द हे 2 शब्द जोडून असतात. भोळ नाही, भोळवट नाही, भोळा आणि भाबडा हे 2 शब्द एकत्र जोडून जो होतं ना त्याला म्हणतात भोळा भाबडा. ठीक आहे.
ओके, आले लक्षात? भोळा बाबडा हा जोड शब्द आहे. पुढचं बघू 25व, खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय निवडा. आता हे पण निर्देशाप्रमाणे दिलेलं वाक्य आहे, तुम्हाला पर्याय निवडायला सांगितलेला आहे. ओके, बघा बरे. दुर्दैवाने चालकाने लाल बत्ती, लाल बत्ती. आता दुर्दैव इथं शब्द काय आलाय? दुर्दैव म्हणजे काहीतरी अपघात झालेला आहे. चालक म्हणजे गाडीचा ड्रायव्हर, मग त्याने काहीतरी चूक केली. बघितला नाही, बघितलं नाही, बघितली, बघितली नाही, नाही बघायचे हे पण नाही. दुर्दैवाने चालकाने लाल बत्ती बघितली नाही आणि त्यामुळे अपघात झाला असा आपला अंदाज आहे. त्यामुळे हे जे वाक्य आहे हेच उत्तर बरोबर जुळतंय. ठीक आहे. ओके, आपण 1 ते 25 प्रश्न बघितलेले आहेत. पहिले या चौथ्या पेपरमध्ये हा 5वीचा होता, पण 3री 4थी पासूनची मुलं साधारणपणे आणि पुढच्या वर्गातली मुलं ह्याला समजून घेऊ शकतात. प्रश्नांची पातळी चांगली आहे. यानंतर आपण या घटकातले दुसरे प्रश्न पाहणार आहोत. घटक आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा. ओके, चलो बाय, थांबतोय. गुड डे.